तर एसआयटी कडून कोणत्या प्रश्नांची उत्तरं आज मिळण्याची शक्यता आहे ते बघूयात। पीडित महिलांचे व्हिडिओ नेमके बाहेर कसे आले, एकूण व्हिडिओ आणि पीडित महिलांची संख्या नेमकी किती आहे, आधी 2 गुन्ह्यात आरोपी असलेले नीरज जाधव, जासूद परब नंतर तक्रारदार कसे झाले, दोघेही आरोपी असताना त्यांना अटक का नाही, बहुचर्चित पेनड्राईव्ह मध्ये नक्की काय आहे, पेनड्राईव्ह न्यायालयासमोर सादर का नाही, काही उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यावर काय कारवाई, शिर्डी जमीन खरेदीतील आरोपी कल्पना खरात आणि हर्षवर्धन फरार कसा।